सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणी आणि आता सगळे मिळून ज्यांना मी कामातले सहकारी म्हणेन अशा सर्वांना आजची सुरुवात गुरुच्या आशीर्वादाने झाली। मी शाळेमध्ये असताना होतोच टार्गेट, होतो क्रियापदे वापरणं बरोबर नाही अजूनही आहे, हे थोडंसं गेले 5-6 दिवस पाहत असा। चाणक्य जास्ती जे मुलं वावरतात त्यांना माहिती आहे की त्यांच्यापेक्षा बहुधा मी टार्गेट आहे जास्ती। घरी पण मला सांभाळणं अवघड गोष्ट असायची, शाळेमध्ये पण असायची। दरवर्षी प्रबोधिनीमध्ये सुद्धा चर्चा व्हायची की याला काढून टाका शाळेतनं। माझ्या आईवडिलांना बोलवून घेतलं जायचं आणि मग कोणीतरी शिक्षक माझी बाजू घेणारे असायचे। मग ठरायचं की 1 वर्ष ठेवू आणखीन चान्स। त्या काळामध्ये आम्हाला खूप मिळाले चांगले शिक्षक। इतर कुणाही बद्दल मी यत्किंचितही चुकून आणि अप्रत्यक्ष जरी अनादर आला तरी चूक आहे, ते खूप मिळाले उत्तम शिक्षक एकाहून एक। मी म्हणतो शाळेत असताना मी ज्यांना मनापासून मानलं, म्हणजे असे काही शिक्षक आहेत की ज्यांची खरी थोरवी कळायला मलाही थोडं आयुष्य पाहायला लागलं। थोडं मोठं झाल्यावर आयुष्य पाहिल्यावर त्यांची थोरवी जाणवली, मग मोठे पण कळलं। पण ऐन शाळेत असताना ज्यांच्याशी छान होतं, म्हणजे आता तिकडे निगडीला ज्यांनी ज्ञानप्रबोधिनी सुरू केली तिकडे सगळे भाऊ म्हणतात त्यांना, वामनराव अभ्यंकर हे आमच्या लेखे आधुनिक ऋषी, गणित आणि संस्कृत विषय शिकवायला होते। पण मी शाळेत त्यांना भरपूर वैताग दिलाय। आम्हाला इंग्लिश शिकवायला एक सावरकरबाई म्हणून होत्या, नावाच्या सावरकरवर जाऊ नका, त्या धर्माने ख्रिश्चन होत्या। आम्हाला ज्ञानप्रबोधिनीत शिकवण्यापूर्वी त्या अहिल्यादेवीच्या प्राचार्य होत्या, तिथून निवृत्त झाल्यावर शिकवायला लागल्या। मी आजपर्यंत कृतज्ञतेने सांगत आलोय की जर माझं इंग्लिश बरं असेल तर त्याचं सर्वस्वी श्रेय सावरकर बाईंचं आहे। आणि आमच्यासाठी त्या इंग्लिश नंतर शिकवणाऱ्या त्या आमच्या नुसत्या आई नाही आजी होत्या। म्हणजे इतक्या प्रेमळ, निरपेक्ष निर्व्याज प्रेम करता येतं हे कुठून शिकावं तर ते सावरकरबाईंकडनं। मला आजही प्रेमळ शिक्षक असे शब्द वापरले की समोर सावरकरबाईंची प्रतिमा उभी राहते। आणि मनामध्ये ख्रिश्चॅनिटी म्हणजे सुद्धा लव्ह अँड कंपॅशन, की ख्रिश्चॅनिटी म्हणजे युरोपीय सत्तांनी जगभर केलेल्या कत्तली नाहीत, सक्तीने केलेली धर्मांतरं नाहीत। ख्रिश्चॅनिटी म्हणजे लव्ह अँड कंपॅशन, हे समोर सावरकरबाईंमध्ये दिसत होतं म्हणून शिकलो। असे खूप, पण पुन्हा वाक्यप्रचना वापरतोय की शाळेत असताना मी ज्यांना मनापासून मानलं की त्यातले एक म्हणजे डॉक्टर अशोकराव निरफराके आणि दुसरे रामभाऊ डिंबळे। मस्त माणसं, खूप शिकलोय मी त्यांच्याकडनं। तर त्यांनी एक चिकित्सक दिलेलं पत्र, ह्याला मी आशीर्वाद समजतो। टार्गेट मी अजूनही आहे, मला जमतं तेवढं मी चाणक्यातल्या मुलामुलींना सुद्धा सांगतो की टार्गेट असलंच पाहिजे। झालंय सांगून, शिव्या कचकावून देता आल्याच पाहिजेत, हातही उचलता आला पाहिजे, कुठे उचलायचं ते कळलं पाहिजे, त्याला म्हणायचं चारित्र्य। तेव्हा टार्गेटपणा नाही कमी अजून, पण तो वाढत्या वयात ज्यांनी समजावून घेतला त्यांनी ओळखलं की कदाचित ह्याच्यामध्ये एक ताकद आहे, तिला जर बरोबर आकार मिळाला तर थोडं बरं काम होईल। अशा सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाला मी मानतो। कृत्रिम आणि भाषणातलं वाक्य म्हणून नाही म्हणतोय की माझा काय आज देशाच्या लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीवर विश्वास नाही माझा। भाषणातलं नाही वाक्य परत म्हणतोय, नाही नुसतं टाळीचं एकही बोलत नाही मी मुळात, ते आमच्या अशोकरावांनी ओळखलंय बरोबर। विधिमंडळ लेजिस्लेचरचं काम आपण लोकप्रतिनिधींना निवडून देणार। राज्यघटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये जे अधिकार वाटलेले आहेत, केंद्राचे कोणते, राज्याचे कोणते आणि समवर्ती कोणते, त्यानुसार त्या लोकप्रतिनिधींनी कारभार करायचा आहे। कारभार करायचा म्हणजे तुमच्या माझ्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करायचं आहे। तर ते करतात का याचं उत्तर आहे नाही करत, ते त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात।
ते करण्यासाठी नाईलाज असेल तर जेवढं लोकहित साधता येईल तेवढं साधतात. माझा काही ह्या देशाच्या लेजिस्लेचरवर की ते देशाचं कल्याण करतं याच्यावर माझा विश्वास नाही. एक्झिक्युटिव्ह कार्यकारी यंत्रणा, मी काम केलं कार्यकारी यंत्रणेत, मला त्याचा जवळजवळ अभिमान आहे, आनंद तर निश्चितच आहे. त्यातल्या मला IAS केडरचा सुद्धा आहे आनंद, आणि हे माझं भाग्य, ईश्वराची कृपा की मला मिळतानाही महाराष्ट्र केडर मिळालं. पण म्हणून व्यवस्था सिस्टीम म्हणून आजची प्रशासन यंत्रणा आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ येतं त्याच्यात, हे देशाला जनतेला न्याय देणारा राज्यकारभार करतंय काय? माझा नाही विश्वास. भयानक भ्रष्टाचार, भयानक जातीयता, भयानक विषमता, खोटे अहंकार एवढे सुजलेले की अरे ते तुझं पद हे मस्तीचं नाहीये तुझ्या. तू त्या लाल किंवा पिवळ्या दिव्याची पण मस्ती करू नको, सत्तेच्या खुर्चीची करू नको. दुनियेने भल्या भल्यांना पाहिलंय, होत्याचं नव्हतं करून धुळदाण करून टाकलेले, पण ते चढतं डोक्यात जातं. माझा नाही विश्वास कार्यकारी यंत्रणेवर. मित्र हो, माझा देशाच्या न्याय व्यवस्थेवर सुद्धा व्यवस्था म्हणून विश्वास शिल्लक नाही. या प्रत्येक यंत्रणेमध्ये आपलं काम इमानदारीने करणारी माणसं आहेत हे मान्य मला. ती सर्वत्र आहेत, सर्व पातळ्यांना आहेत. प्रशासनाच्या गाव पातळीला तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलापासनं ते मुख्य सचिव आणि प्रिन्सिपल सेक्रेटरीज, मला माहिती आहे की आपलं काम इमानदारीने करणारी. कुठे घरातले संस्कार असतील, कुठे वारकरी संस्कार असतील, कुठे RSS संघाचे, राष्ट्रसेवा दलाचे, तुकडोजी महाराजांचे, म्हणजे ज्याच्यामध्ये की तुझं स्वार्थ नाही, तू समाजासाठी काम कर बाबा रे, कुठलेही असतील, सर्वांचा आदर आहे. ते घेऊन मी जर प्रशासन चालवताना इमाने इतबारे काम करतोय, लोकहितावर लक्ष देतोय, महत्वाचे संस्कार आहेत अशी माणसं. प्रश्न व्यवस्थेचा आहे. सिस्टीम, डज आवर सिस्टीम डिलिव्हर? उत्तर आहे सिस्टीम नाही काम करत, माणसं करतात, व्यक्ती करतात, त्यामध्ये जे भेटतात. त्यामुळे न्याय व्यवस्था गोरगरिबाची उरली आहे का? मला खात्री नाही. न्याय विकत घेता येतो का? सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने सांगितलेले घेता येतो विकत. न्याय व्यवस्थेची भ्रष्टाचारातून सुटका नाही. आणि जातीय जाणीवा कुठे असतील का? न्यायदान होताना सुद्धा त्याच्या एवढं पाप नाही दुसरं. खरं म्हणजे त्यामुळे मी न्यायाधीश असताना खरं तर ज्यांचं नाव मोठं होतं, पण आज एका ते अत्यंत जातीय चळवळीमध्ये आहेत आणि मी त्यांना अनेकदा बोलताना ऐकले, तोंडून विषारी भाषा असते, त्यांचा मी अप्रत्यक्ष उल्लेख 2-3 दिवसांपूर्वी केला होता की हे कसे काय न्यायाधीश आहे? न्यायालयांचं काम कायद्यासमोर सर्व समान, केवढं पवित्र ठिकाण आहे ते. आणि आयुष्य तिथं काढल्यानंतर जर मला जाती पलीकडे जाता येत नसेल, जातीय जाणीवेच्या वर उठता येत नसेल, सर्व प्रकारच्या जातपात धर्मपंथ विषमतांच्या वर उठून देशाकडे बघ, मी काय काम केलं न्यायाधीश म्हणून? आणि तरी प्रश्न तो वैयक्तिक 1-2 न्यायाधीशांचाही नाही, व्यवस्था, माझा विश्वास नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्याचं नाव आहे फोर्थ इस्टेट. फोर्थ इस्टेट म्हणजे मीडिया. खरं म्हणजे टिळक आगरकरांची परंपरा म्हणायची. पवित्र काम आहे मीडिया, मीडियाच्या जगतावर, तो प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो. आणि आज खरोखर पाहिलं की तो मीडिया सिस्टीम म्हणून, मीडियाला लोकशाहीमध्ये नाव आहे फोर्थ इस्टेट. तो आपण माणसं आहोत, मी पण माणूस आहे. मी सांगतो, लोकमान्य टिळकांपासून कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत सर्वांनी सांगितला, शिकवला, ते जगले, म्हणून आपला अल्पसा प्रयत्न चालतो की आपणही कर्मयोगी आयुष्य जगावं. पण मनाच्या एका भागाला वाटत राहतं की हाती जे सामाजिक म्हणून सुद्धा कार्य घेतलं, शैक्षणिक, ह्याच्या पाठीशी जर मीडिया असता तर आज महाराष्ट्रामध्ये गुणाकार जास्ती मोठा दिसला असता. आणि प्रश्न वैयक्तिक ना श्री धर्माधिकारी ना चाणक्य मंडल परिवार, लोकशाहीमध्ये सुद्धा जी मीडियाची भूमिका आहे ती बजावतोय का? मीडिया हा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात इतकाच करप्ट आहे. खरं म्हणजे बाकी क्षेत्रांच्याकडे जबाबदाऱ्या तरी आहेत, ते अकाउंटेबल, उत्तरदायी आहेत. मीडिया कोणाला उत्तरदायी आहे? लेजिस्लेचर कार्यकारी मंडळाला किती शिव्या द्यायच्या झाल्या तरी वस्तुस्थिती आहे की उशिरात उशिरा 5 वर्षात एकदा तरी त्यांना लोकांसमोर जावं लागतं. आपल्या लोकशाहीचे वैभव आहे की लोकांनी भल्या भल्यांना घरी पाठवलेलं आहे. कार्यकारी यंत्रणा ती आज लोकांना थेट उत्तरदायी नाहीये, तो माझा आक्षेप आहे. असायला पाहिजे. राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार भारताची कार्यकारी यंत्रणा जनतेला थेट उत्तरदायी नाही.
आपली कार्यकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे, लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी आहेत. याला म्हणायचं कार्यकारी यंत्रणेच्या उत्तरदायित्वाच्या सूत्राचं नाव आहे इनडायरेक्ट अकाउंटेबिलिटी, अप्रत्यक्ष. मी शासनात काम करत असल्यापासून माझं याला ऑब्जेक्शन होतं. माझं म्हणणं होतं अशा काही पातळ्या आणि अशा काही व्यवस्था ठरवायला हव्यात की जिथे प्रशासनही सामान्य जनतेला थेट उत्तरदायी आहे. उदाहरणार्थ त्याचं 2005 साली पडलेलं पाऊल म्हणजे माहितीचा हक्क, की शासन प्रशासन कसं चालतं हे विचारण्याचा सामान्य जनतेला हक्क आहे आणि विचारलं तर वेळच्या वेळी त्याला उत्तर देण्याचं सरकारी यंत्रणेचं कर्तव्य आहे. पण हे यायला 2005 साल उजाडावं लागलं. इंग्रजांनी गोपनीयतेचा कायदा 1923 साली केला, ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. त्याच्या आधीही नव्हता हे विसरू नका. स्वतः इंग्लंडमध्ये असा कायदा नाही आणि अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये तर मुळात राज्यघटनेच्या प्रारंभापासून फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन बिल म्हणजे सामान्य जनतेला माहितीचा अधिकारच आहे. आपल्याला लढावं लागलं. मी त्या लढाईतला एक सैनिक आणि नम्रतेने पण मी त्याचा एक गौरव समजतो की पहिल्यांपैकी मी एक आहे, आधी मांडणारे. आणि मी शासनात असताना बिलकुल खुलके सामान्य जनतेला माहिती दिलेली आहे. प्रशासन आणि सामान्य जनतेचं नातं काय भारत पाकिस्तान नातं नाही आहे. काही प्रकारची माहिती शेअर करू नये हे बरोबर आहे, ज्यामुळे कदाचित भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात येतील, कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल, ज्यामुळे जातीय सलोखा धोक्यात येईल, असं देऊ नये. पण प्रशासकीय अधिकारी जेव्हा काम सांभाळतो तेव्हा अक्षरशः लाखातले 2 किंवा 3 मुद्दे किंवा फायली अशा निघतात की मॅच्युरिटी म्हणते ही सामान्य जनतेला नको, कारण त्यांनी आगीत तेल पडेल. बरोबर आहे ना ते. आता माहितीच्या अधिकारात ते सूत्र पण आहे. पण बाकीची माहिती 2 शेजारी राहणारे त्यांनी कलेक्टरला अर्ज केला घर बांधणीचा, सरकारी कायद्याच्या भाषेत त्याला एनए म्हणतात, एनए ऍप्लिकेशन केला अर्ज. एकाला परवानगी मिळाली, दुसऱ्याला मिळाली नाही. ज्याला मिळाली नाही तो विचारायला गेला की मला का दिली नाही, तर सरकारी यंत्रणेत त्याच्या वाट्याला काय काय येईल. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला विचारायचं तो माणूस त्याला जागेवरच सापडणार नाही. कुठेतरी गेलेला असेल तो. त्या दिवशीची वन डे मॅच तंबाखू खायची राहिली आहे, साहेबांनी बोलवलंय, प्रोटोकॉल ड्युटी आहे, मंत्री संत्री आलेला आहे. सामान्य जनतेसाठी कुठे आहे प्रशासन. मग जागेवर भेटलाच तर त्याला सामान्य माणसाकडे बघायला वेळ नसतो. त्याला आमदार खासदाराचा फोन आला तर तो आहे त्या जागी तटकन उभा राहील, पण बाकी वेळ नसतो त्याला. तरी दटून तो समोरचा सामान्य माणसाने घसा खाकरून जरा काहीतरी रावसाहेब, अण्णासाहेब, भाऊसाहेब किंवा ताईसाहेब काहीतरी म्हणला तर त्या असं चष्म्याच्या आडनं वर बघते मारकुटी बैल किंवा म्हशीसारखं, हा काय असं. तरी सामान्य माणूस जर दटून म्हणला की ते साहेब ते आम्ही येण्याचा अर्ज केला होता, तुम्ही माझ्या शेजाऱ्याला परवानगी दिली, मला का दिली नाही. त्यांनी हे विचारल्यावर येणारं पहिलं उत्तर मिळेल त्याला बहुधा, ए तू कोण विचारणारा, चल हो बाहेर, आणि तुला जायची तिकडे कंप्लेंट कर, काय करायची ते मी बघतो. यावर त्या माणसाने जर दटून विचारलं, 2005 पूर्वी म्हणतोय, जर दटून विचारलं की ओ लोकशाही देश आहे, मी सामान्य नागरिक आहे आणि राज्यघटनेचं कलम 19 उपकलम 1ब हे सांगतं की मला माहितीचा अधिकार आहे, तर तो सरकारी कर्मचारी अधिकारी आणि आपण ते मंत्र्या-संत्र्यांच्या पातळीला सर्वत्र पाहतो. मग फायनल त्यांचं उत्तर आहे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट, की कॉन्फिडेन्शियल ही गोष्ट सांगता नाही येत, देशहिताला बाधा पोचते. कशाची पोचते बाधा. आणि हे पैसे कसे खातात, जातीपाती कसे पाळतात, वशिलेबाजी कसे करतात हे त्यामुळे उघडकीस येणार आहे. म्हणून नको सांगायला. माहितीचा हक्क यायला 2005 उजाडलं. सगळा मिळून मुद्दा आहे की व्यवस्थांवर माझा नाही विश्वास, व्यक्तींवर आहे त्यातल्या. आणि आपल्या परीने चाणक्य मंडलमध्ये ती चारित्र्य घडण करण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत आणि व्यवस्था परिवर्तनाचे कार्यक्रम सांगणे, मांडणे, त्यासाठीची लोकजागृती आपल्या परीने जमेल तेवढं कामात न दाखवू हे पण आहे. त्यामुळे मीडिया बाकीच्यांना निदान दे हॅव पॉवर विथ रिस्पॉन्सिबिलिटी. मीडियाची केस इज पॉवर विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी. आणि काही दिलेलं चालतं, बेजबाबदारपणे चालतं, खातरजमा करायची नाही. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस नावाची सूत्र आहेत, ती मीडियाला लागू आहेत, पाळायची नाहीत. आणि हे एवढं सगळं मी विषयाला धरूनच आहे. पण मी सांगायचं कारण माझा ज्येष्ठांच्या आशीर्वादावर विश्वास आहे. सुरुवात गुरुच्याही आशीर्वादाने आणि जाणीवपूर्वक अर्थातच कुसुमाग्रजांच्या ह्या फटक्याने.
कारण आज आपण महाराष्ट्राची आर्थिक वाटचाल पाहणार आहोत आणि मी मनात पण योजना ही केली की आर्थिक वाटचाल पाहताना प्रशासनाविषयीचे मुद्दे मांडायचे, कारण की सगळं अर्थकारण आणि 1960 नंतरची वाटचाल यामध्ये मग सरकार, धोरणं, बजेट, कायदे, ते अंमलात आणणारी शासकीय यंत्रणा ह्याचं असं एकात्म नातं आहे. म्हणून प्रशासनाचे विषय त्याच दिवशी मांडायचा. मग आम्ही विचार करत होतो की अर्थकारण, विशेषतः त्यामध्ये उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप या विषयाला धरून मराठीमध्ये काही सापडतं का आपल्याला? गाणं सुरुवातीला म्हणण्याचं, आपल्याला समर्थ रामदास सांगून गेले, आधी प्रपंच करावा नेटका. ऐकताना मला नेहमी बरं वाटलेलं आहे की स्वतः लग्नाच्या बोल्यावरनं पळून जायचं, लोकांना सांगायचं आधी प्रपंच करावा नेटका. तो नेटका कसा तो त्यांनी दासबोधातही मांडलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रपंच मांडलाच. तुकोबारायांनी पण आपल्याला शिकवलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. 2 ओळीत दुनिया आहे सगळी. आपल्या संतांचं आणि ऋषीमुनींचं वैशिष्ट्य आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. हे सांगणारा कोण? गावाकडचा वाणी की ज्याने धंदा फुंकून टाकला. तो गावातला सावकार पण होता, विसरू नका. तुकाराम गावातले सावकार होते, देहूतले. कर्जाची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात टाकून दिली. मग धाकटा भाऊ भांडायला उठला की प्रॉपर्टीतला माझा वाटा दे. तुकोबाराय म्हणले वाटा कसला, सगळंच घे. दुष्काळामध्ये आधी पोरबाळ आणि एक पत्नी गेली. हे गेले भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकोबाराय विठोबाचं भजन करायला. आणि ती वाटचाल आपण कमी शब्दात काल परवामध्ये पाहिलेली आहे. असं केलेल्याने आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे की पैसा वाईट गोष्ट नाही आहे. तो मिळवतो कसा आणि नंतर खर्च कसा करतो यावरनं ठरणार तो चांगला का वाईट. करेक्ट शब्दांत, कमीत कमी शब्दांमध्ये तुकोबारायांनी सांगितलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास म्हणजे इदम न मम, की मिळवलं धन, एक तर कोणाला लुटून नाही, शोषण करून नाही, रक्त पिऊन नाही, कष्ट केले, प्रामाणिक काम केलं, डोकं चालवलं, सन्मार्गाने मिळवले, मिळवता येतात. मराठी मेंदूत बसलाय की नाही पैसा म्हणजे काहीतरी वाईटच, पैसा म्हणजे काहीतरी पापच. अगदी 100 सरासरी जमलेल्या मुलामुलींना जर विचारलं आयुष्यात तुम्हाला कोण व्हायचंय, दुनियेतली सगळी उत्तरं येतील. पण 10-15 वर्षांपूर्वी चाणक्याचे काम सुरू करताना मी म्हणायचो 3 उत्तरं येत नाहीत, त्यातल्या एकात थोडा बदल झाला आणि तो होण्यामध्ये थोडासा वाटा आम्हा सर्वांना उचलता आलेला आहे. पण त्यावेळेला न येणारं एक उत्तर म्हणजे मला IAS व्हायचंय. हे मराठी मुलं कमी देत होती उत्तरं, आता देतात, व्हायला पण लागलीत आणि भारतभर आपलं कर्तृत्वाचा ठसा ठिकठिकाणी ते उमटवायला पण लागलीत. दुसरं उत्तर पुन्हा आजच्या विषयाला धरून नाही, पण बुद्धिमान मुलं बाय चॉईस मला शिक्षक व्हायचंय हे म्हणताना नाही दिसत, पण तो आत्ताचा विषय नाही. पण तिसरं की मला आयुष्यामध्ये मजबूत पैसा मिळवायचा आहे नाही म्हणत. आमच्या मराठी मेंदूला कुठेतरी शाप आहे किंवा एकदा मनाने पक्क बाळगलंच आहे की पैसा म्हणजे काहीतरी वाईट. मी काय पैशाच्या मागे नाही असं म्हणणं म्हणजे गौरव आहे. अरे काय पैशाच्या मागे असणं काय गैर आहे का? काय मार्गाने मागे आहे हे महत्वाचं आहे. आणि तो मिळवल्यानंतर तो पैसा तू खर्च कसा करतोस, कोणासाठी करतोस हे पण महत्वाचं आहे. पण मी पैशाच्या मागे नाही. कुठेतरी मनात आहे हा टिळक आगरकरांचा वारसा आहे का, हा स्वातंत्र्याच्या लढ्यातला, जसं प्रशासनात मी शिरणार नाही असं तरुण वयात त्या दोघांनी ठरवलं. गुणवत्ता होती, ते पण राव बहादूर रावसाहेब होऊ शकले असते, पण डेक्कन कॉलेजच्या मागे फिरायला गेले दोन्ही मुलंच फिरायला गेली. किती करंटेपणा. आणि मी त्याला करंटेपणा म्हणतोय, चारित्र्याबद्दल शंका नाही घेतोय. आणि तिकडे बसले डेक्कन कॉलेजच्या मागून प्रतिज्ञा घेतल्या की जाणार नाही सरकारी नोकरीत. मला विसरता येत नाही की तरी लोकमान्य टिळकांचं तसं लहानपणापासून घरात खाऊन पिऊन नीट होतं. आगरकरांची आई मोलकरीण होती घराघरांच्या मध्ये. पोराकडे डोळे लावून बसलेली होती की हा माझा पोरगा शिकेल आणि 4 बरे दिवस दाखवेल. त्या आगरकरांनी हे टिळकाची संगत लागली, समाज सुधारणेची संगत लागली, आईला लिहिलेलं पत्र आहे. मला वाटलं काळजावर कोरून ठेवलं पाहिजे सर्वांनी, पण विशेषतः तरुण मुलामुलींनी. कारण आगरकरांनी आपल्या आईला लिहिलंय की मला माहिती आहे की तू ही सुखाचे स्वप्न पाहिलेली आहेस आणि एक मुलगा म्हणून माझं काम पण आहे, पण आमचं स्वप्न आहे देशाचा संसार मांडायचा. तो करण्यासाठी आम्ही दारिद्र्याचं व्रत घेतोय. आगरकरांनी आईला लिहिलंय की आई आपल्याला दारिद्र्य काय नवी गोष्ट आहे, आपण राहू दारिद्र्य, पण आपण देशाला श्रीमंत करण्याचं काम करायचंय. माझ्या अंगावर काटा येतोय आता तू सांगताना.
कारण आपण आत्ता जर इथे स्वाभिमानाने बसलेलो असलो तर ते जसे शिवाजी महाराजांमुळे आहोत, जसे संतांच्यामुळे आहोत, तसे आपण ह्या सर्व टिळक आगरकर आणि फुलेशाह आंबेडकर भांडण करायचं त्यांना करू द्यात, वाद उभारायचं आपलं काम. आपण त्या पिढ्यांच्या खांद्यावर उभे होतो. शहाणे असलो तर त्या सर्वांकडनं उत्कट भव्यतेची घ्यावे आणि आत्ताच्या व्यावहारिक जीवनामध्ये मिळमिळीत अवघ्याची टाकून द्यावे. हे आपण शहाणे असलो तर आपण ही शस्त्रक्रिया करू, आपल्याच्याने जमेल. पण जणू तो वारसा असल्यासारखा कुठेतरी शाप की नाही, पैसा म्हणजे काहीतरी वाईटच गोष्ट. अर्थकारणामध्ये मराठी माणूस त्यामुळे काहीसा कमी पडतो. आणि शोधायला सुद्धा गेला. आम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की ज्या पूर्ण गीतामध्ये स्वच्छ मार्गाने मिळवलेली संपत्ती आणि तिचा जनहितासाठी केलेला विनियोग असा आशय आत्मा असलेलं गीतच्या गीत समर्थांची ओळ सापडते. माहितीच आहे कायमची, तुकोबारायांची माहिती आहे. कुसुमाग्रजांचा फटका आपण निवडला. आणि आज जर अर्थकारणाचा विषय असेल तर त्यापूर्वी गाणी कोणती लावूयात, ती मात्र आपण विचारपूर्वक ठरवलं की कोळी गीतं लावूयात. आज एक वैभव आहे वैविध्याचं, पण महाराष्ट्राचा कोळी समाज हा उद्योजक आहे हे विसरू नको यात. मग तो हे ताल आणि लय आणि सगळी जी मस्त गाणी ती लताबाईंनी हेमंत कुमारनी गायलेली, हृदयनाथ मंगेशकर म्हणजे असंच घेऊ. म्हणजे तो कॉन्शियस निर्णय की आज उद्योजकता अर्थकारण तर आधी कोळी गीतं. कुसुमाग्रजांचा फटका. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आपल्यामध्ये कुसुमाग्रज होते तेव्हा त्यांचं मला सांगणं असायचं की नाशकात आला तर मला भेटल्याशिवाय जायचं नाही. केवढे आशीर्वाद आहेत थोर. दुर्गाबाई मुंबईत आलो तर सांगत्यांचा आदेश असायचा, मला भेटल्याशिवाय जायचं नाही. स्वाध्याय परिवारचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले, जगाच्या 140 देशांमध्ये त्यांचं काम आहे. अध्यात्माचा विचार घेऊन सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजाला त्यात जातपात धर्मपंथ न पाहता त्यांनी उत्थानाचा रस्ता दाखवला भगवद्गीतेच्या मार्गे. आपण दादा म्हणतो त्यांना, त्यांचा हुकूम असायचा, मुंबईत आलं तर निर्मल निकेतन खोतवाडीत आहे गिरगावमध्ये, भेटल्याशिवाय जायचं नाही. केवढे आशीर्वाद आहेत. त्या कुसुमाग्रजांनी जणू चाणक्य मंडल साठी लिहिलेला असावं असे हे फटका हा काव्य प्रकार. त्यांनी तो लिहिला देशाला जेव्हा 50 वर्ष व्हायची होती त्याच्या थोडा आधी. फटक्याचं शीर्षक आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. जणू भारत माता सांगते, 50शीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, खोटं नाटं नको. मग काय करा ते उरलेल्या सगळ्यांच्या मध्ये, स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे, आणि सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. कुसुमाग्रजांनी तुमच्या माझ्याकरता सगळंच, चाणक्य मंडलला सुद्धा करेक्ट एक्झॅक्टली काय म्हणायचंय आणि जमेल त्या परीने काय करायचं 100% 100% काना मात्र वेलांटी सहित सगळं त्या एका फटक्यात येतं. खरोखर की जणू त्यांनी तो आपल्याकरता लिहिला. मुळात लिहिला त्यावेळेला मी शासनात होतो. त्यात ते कळल्यावर आम्ही, आणि अनेक आहेत, मी एकटा नाही त्याच्यात, पण मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होतो म्हणून संधी होती म्हणून मी तो विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांनी उचलून धरला की ह्या जो कुसुमाग्रजांचा फटका आहे त्याचं छान पोस्टर तयार करून आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व ऑफिसेसमध्ये लावू. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. आणि शासनाची कचेरी ती डाकूंची नसे गोवा, जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गोवा, किंवा मेजा खालून मेजावरतून द्रव्य कोणाचे घेऊ नका. आपल्यासाठी आहे, शासनासाठी आहे. प्रकाश पेरा आपुल्या भोवती. मराठी माणसाला शिकवणार आहे की जरा कुठे उन दिसतात देत दवंडी फिरू नका, कुठे तयावर भुंकू नका, की अरे आम्ही मिळून काम करू, एकमेकाचं निदान बळ वाढवू. निदान एकमेकाचं बळ वाढवता येणार नसेल तर एकमेकाचं कापण्याचं तर थांबवू. शुभेच्छा तर देऊ ना की तू तुझ्या मार्गाने जा. तुझी जी आहे ना श्रद्धा की समाजाचे प्रश्न सोडवायचा मुख्य मार्ग आदर्श गाव योजना आहे, तू ते कर. तुला म्हणायचं आहे की जल आणि मृत संधारण, तू ते कर. तुला स्त्रीमुक्ती, तुला दलितोद्धार, तुला बँकेच्या क्षेत्राचं काम, तुला पत्रकारिता समाज परिवर्तनाचं साधन म्हणून व्यक्तिमत्वानुसार ज्याचा जो मार्ग. पण निदान कापाकापीचे तर खेळ खेळायला नको. मग आपण ठरवलं आज कुसुमाग्रज हे खरोखर चाणक्य मंडलचं गीत आहे, महाराष्ट्राचं अर्थकारण. मला लक्षात आहे की 2-3 दिवसांपूर्वी बोलताना मी सहज म्हणालो, जातीय लढे सांगत होतो, आणि मी म्हणालो की नाईलाजानी दुःखानी चातुर्वर्ण्याची परिभाषा वापरायची तर त्यातल्या प्रत्येक जातीनिहाय महाराष्ट्रात लढे झाले.
म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण आहे तर, मराठा बिगर मराठा, दलित दलित आहे तर. मी म्हणालो या महाराष्ट्राने न पाहिलेला सामाजिक वाद आणि लढा द्वेषाचा म्हणजे वैश्य वैश्य तर, कारण मराठी समाज व्यवस्थेमध्ये वैश्य नावाचा प्रकारच नाही. त्या विषयाच्या संदर्भात तेच वाक्य धरून पण मला आज एक त्याच्यात छोटा बदल केला पाहिजे. जरा नीट खोल विचार केला तर दिसेल की खरं म्हणजे माझ्या त्या वाक्यामध्ये सुद्धा तशी एक चूकच आहे. मराठी म्हणजे महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेत, मराठी म्हणजे जे मराठी बोलतात सुद्धा अशा समाज व्यवस्थेतले व्यापार उद्यमात असलेले या अर्थाने, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतोय की मला चातुर्वर्ण्याची परिभाषाच मंजूर नाही. लॉक स्टॉक अँड बॅरल ती रिजेक्ट केली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सातत्याने ती वापरली जाते आणि शंका आहे की गेली काही वर्ष उलट अर्थातच ते जाती विसरणे आणि सर्व मानव एक अशाच्या ऐवजी जातींच्या भिंती पक्क्या करण्याकडची वाटचाल चालू आहे. म्हणून काही वेळा सामाजिक स्थितीविषयी बोलताना नाईलाजाने म्हणावं लागतं. महाराष्ट्राच्या आणि मराठी समाज व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्याच्या परिभाषेतला वैश्य म्हणजे समाज नाही, अजिबात खरं नाही. फार तर म्हणता येईल की तो तथाकथित अस्सल म्हणजे मूळ म्हणजे मराठी भाषिक म्हणजे नाही, पण सगळा मारवाडी जैन समाज हा आपलाच आहे की हो. तो काय परका आहे काय आपला? आणि महाराष्ट्रातला मारवाडी जैन समाज छानपैकी मराठीतच बोलतो. किंवा मला स्वानुभवच आहे थेट की अनेकदा मराठी आईवडिलांच्या मुलांचं नसेल इतकं मराठी नीट मारवाडी जैन समाजाचं आणि मुलामुलींचं असतं. आपल्या मी म्हणीन मराठी मेंदूचे आणि म्हणी ज्या येऊन बसतात चिक्कू मारवाडी, ए नसते धंदे तुला कोणी सांगितलेत, म्हणजे धंदा शब्दालाच वाईट अर्थ. तुमचे धंदे आम्हाला माहिती आहेत. किंवा एखाद्याने बिझनेस टाकलायचं मराठीतलं वाक्य आहे धंद्यात पडला, पडाव का लागतो? पण कुठेतरी बिझनेस विषयीचीच नकारात्मक इमेज मराठी मेंदूत आहे. त्यातून मग या जातीनिहाय जे बोचरे शब्द निघतात त्यातून येतं. पण मी महाराष्ट्रभरच काय देशभरच्या प्रवासात खरोखर पाहिलेलं आहे की भारताचे असे भाग आहेत की ज्या भागामधला भारत किंवा ज्या भागातली भारतीय संस्कृती म्हणजे प्राणपणाने तिथे काम करणारा मारवाडी आणि जैन समाज आहे, तो भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ईशान्य भारतात सुद्धा जर गेलं जिथे भारत विरोधी चळवळी चालू आहेत तिथे मारवाडी समाजातला माणूस दुकान चालवतो. 2 खोल्यांचं घर, बाहेर दुकान, आतमध्येच तो 24 तास राहतो. त्याला वॉलमार्ट वगैरेची भीती नाही आहे त्याला, कारण तो कस्टमर सर्व्हिस सगळ्यात उत्तम देतो. त्याची सर्व्हिस, त्याची कस्टमरशी वागणं बोलणं याच्या पुढे वॉलमार्ट बिलमार्टनी पण शिकून घ्यावं, जसं आपल्या मुंबईच्या डबेवाल्याकडनं शिकून घ्यावं तसे. पण काही वेळा अर्थकारणाचा विचार करताना आपला मराठी मेंदू विसरतो. हे पैशाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा संबंध आहे, सन्मार्गाने मिळवता येतो, पण काही वेळा आपण ते विसरतो. आणि मग खरं म्हणजे नाही म्हणलं तरी व्यवस्थापन शास्त्र शिकताना आणि इकॉनॉमिक्स शिकताना आम्ही हे ऐकलेलं आहे. मॅनेजमेंट सायन्समध्ये भारताचे जे वेगवेगळे समाज घटक आहेत कसे वागतील, एखाद्या गोष्टीला प्रतिसाद कसा देतील, हे पेन आणि विचारलं की हे देतो का, तर भारताचे जे वेगवेगळे समाज घटक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील. मराठी माणूस त्याला म्हणलं हे देतो का, याला मी सापडलो का तुला, खाली पेली डोक्याला ताप, मला इथं माझं झालं कमी आहे, हो बाहेर विचार दुसऱ्या कोणाला तरी. पण मारवाडी, गुजराती, जैन, आता कर्नाटकमधलेही फार वेगाने एकूण बिझनेसेसमध्ये पुढे येत आहेत. ह्यांना विचारायला जा, ते म्हणतील 1 दिवस माझ्यापाशी ठेव, उद्या सांगतो. मधल्या दिवसामध्ये तो त्याचे सगळे स्पेअर पार्ट काढेल, त्याच्या बाजारामध्ये चौकशा करेल, प्रत्येकाकडनं 3 कोटेशन्स मागवेल, त्याची मिनिमम प्राइसेस किंवा असं धरूनची बेरीज करेल, त्याच्यात त्याचा 15% प्रॉफिट ॲड करेल. पण दुसऱ्या दिवशी तो आणखी बहुधा तिसऱ्या कोणाला तरी गाठेल की मी तुला सगळे स्पेअर पार्ट आणि कच्चा माल आणून पोचता करीन, असेंबल तू करायचा, पण मला ह्या क्वालिटीचं फायनली प्रॉडक्ट तू द्यायचं. आणि मग तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगेल सुद्धा की देतो आणि कोट करेल की हे माझं कोटेशन देताना सुद्धा तो म्हणेल की तुम्ही ऑर्डर प्लेस करताना मला 50% ॲडव्हान्स, 50% ऑन डिलिव्हरी, आणि तुम्हाला डिलिव्हरी माझ्या फॅक्टरीमध्ये हवी आहे का घरी हवी आहे, तर एक 5% त्याला ॲड करा. बिझनेसचं जिनियस आहे. आम्ही व्यवस्थापनशास्त्र शिकताना ऐकलं, मला वाटलं बेस्ट म्हणजे जाऊन सरदारजीला विचारा की हे देतो का. तर सरदार एकच प्रश्न विचारेल, इज इट मॅन मेड. उत्तर जर असेल हो, तो म्हणतो देन आय कॅन डू इट. रग आहे, कॅन डू ॲटिट्यूड, की अरे मनुष्य निर्मित आहे ना, म्हणजे मी करू शकत नाही असं काही नाहीच. भारताने म्हणे एक रॉकेट तयार केलं, ते अवकाशामध्ये जाऊन अतिशय महत्त्वाचं संशोधन करणार होतं.
पण प्रॉब्लेम हा होता की माणसानीच ते चालवायचं होतं आणि परत येणार नव्हतं. म्हणजे एकदा गेलं की गेलंच. म्हणून सरकारने पेपरमध्ये दिलं की ही वैज्ञानिक प्रगती आपण साधली आणि हा सॅटेलाइट पाठवून आर्थिक प्रगती पण होणार आहे, फक्त ते मनुष्य सहित आहे यान, कोण जायला तयार आहे आणि मग कसे समाज घटक पाठवतील. तर मी विचार करत होतो की मराठी माणूस हे काय करेल. मला वाटल्या दोन प्रतिक्रिया असतील. एक, कदाचित हे डोक्याला ताप, कोणी नसते सांगितले का, दुसरे जायला कोणी नाही काय. मला शंका आहे की काही घरांमध्ये मिळणारी शिकवणूक तू तुझं बघ, जातील कोणीतरी दुसरे. पण दुसरं, मराठी माणूस सरसावून पुढे जाईल. त्याला जर निवडणाऱ्या पॅनेलनी प्रश्न विचारला की त्याबद्दल तुला काय हवंय, तो म्हणेल मला काही नको, देशाच्या वतीने मला जायला मिळते हेच मी भाग्य समजतो, मला काही नको. तर अर्ज मागवले, पाठवले अनेकांनी आणि मग आता ते इंटरव्ह्यू कसे होतील. तर पहिला सरदारजी, त्याला पॅनेल विचारते तू जायला का तयार आहेस. तो म्हणतो आम्हाला 10वे पातळीची शिकवण आहे आणि सगळ्या शिखांचं काम आहे की आम्ही देशासाठी लढायचं असतं. पॅनेल बरं म्हणतं त्याच्यासाठी तुला पैसे किती हवेत. तो म्हणतो 3 लाख. पॅनेल विचारतं काय करणार 3 लाख घेऊन. तो म्हणतो काय करणार, आता मी गेलो की गेलो ना, म्हणून 3 लाख घेऊन ऐश करणार, माझ्या पोराबाळांना घेऊन सॉलिड मजा करणार, सुवर्ण मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण करून येणार, मग जाईन मी आकाशामध्ये, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. त्याच्यानंतर मग गुजराती माणूस, तो पण तुला का जायचं आहे. तो म्हणतो आम्हाला पण गांधीजींची शिकवण आहे, सरदार पटेलांची शिकवण आहे, आम्ही पण देशासाठी लढतो, त्याच्यासाठी तुला किती पाहिजेत. गुजराती माणूस म्हणतो 6 लाख. पॅनेल दचकतं की एवढे 6 लाख कशासाठी तुला पाहिजेत. तर तोही सांगतो की 3 लाख रुपये म्हणतो मी इन्व्हेस्ट करीन आधी, कारण की मला माझ्या मागे माझ्या मुलाबाळांचं आणि बायको मुलांचं नीट बघायलाच पाहिजे. तर 3 लाख इन्व्हेस्ट करीन, 3 लाख मी पण ऐश करीन, मजा करीन, कदाचित दिलवाडा टेम्पलला जाऊन येईन, देवदर्शन करीन अबू असं, आणि मी जाईन आकाशामध्ये, शेवटचा मारवाडी किंवा जाईन समाजातला. तो म्हणतो तुला का जायचंय. तो पण सांगतो ना की अरे मग आमचं काम आहे देशासाठी लढणे. देशासाठी लढणे म्हणजे एक तर दरवेळी तलवार नका समजू, आणि तलवार घेऊन पण हे समाज लढलेले आहेत, पराक्रमी आहेत, पण बुद्धीनी लढणे, बिझनेस व्यापाराने लढणे, पैसा अर्थकारणाने लढणे, ही देशासाठीचीच लढाई आहे, ते आम्ही करतो. ते म्हणाले काल आम्ही भारतभर करत होतो, आज जगभर करतो. ते ठीक आहे म्हणाले, त्याच्याबद्दल किती पैसे हवेत. तर तो म्हणतो 9 लाख. दचकतं पॅनेल की माय गॉड 9 लाख एवढे. तर तो मारवाडी म्हणतो की मग क्वालिटी बघा माझ्या सर्व्हिसची, आणि सर्व्हिस नीस असेल तर आम्ही माल परत घेऊ, आम्ही कटकट नाही करत, मग पुढच्या वेळेला पैसे न घेता आम्ही सर्व्हिस देऊ, पण क्वालिटी बघा. बरं म्हणतात ठीक आहे, काय करणार 9 लाख रुपये घेऊन. तर तो मारवाडी सांगतो 3 लाख इन्व्हेस्ट करीन, म्हणजे बायको मुलांचं नीट चालेल. 3 लाख घेऊन मी पण ऐश करीन, ऐश पण करीन आणि देवदर्शन घेऊन येईन, आणि 3 लाख सरदारजीला देऊन म्हणेन तू जा. मजेदार स्पिरिटमध्ये घ्यायचं झालं तर हे खरोखर एक भारताचं चित्र, बहुविधतेसहित आपण सारे एकात्म. खरोखर याच्यात कुठल्याही समाज घटकाबद्दलची अशी टिंगल वगैरे सुद्धा नाही आहे. तुम्ही ज्यांनी भारतभर प्रवास केलाय त्यांना माहिती आहे की सरदार माणसाकडे विनोदबुद्धी पण उत्तम असते. मी ऑलरेडी हे म्हणालो, सामाजिक दृष्ट्या विनोदबुद्धी हे आंतरिक ताकदीचं लक्षण आहे. त्या भारताच्या चित्रामध्ये महाराष्ट्राची भूमिका आणि त्यामध्ये आर्थिक प्रगतीच्या बाबतीत सुद्धा, तर अर्थातच महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा पाहिजेच की. 1 मे 1960 ला होताना 3,96,00,000 आसपासची लोकसंख्या होती. आज ती पोचली सुमारे 12 कोटी. 1 मे 1960 नाही, पण 61 सालचा करेक्ट डेटा आपल्यापाशी आहे. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न होतं 645 रुपये. आजच्या तारखेला महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आता 63,000 काहीतरी रुपये आहे. भारताचं सरासरी दरडोई उत्पन्न 43,000 आहे, म्हणजे महाराष्ट्राचं सरासरी उत्पन्न त्याच्यावर आहे. आणि एकदम आकडे पाहिले तर आपल्याला वाटेल की 645 रुपयावरनं 63,000 काहीतरी, म्हणजे 100 पट वाढ झाली. पण हे विसरू नको आहेत की ती 50 वर्षात झाली. गणित कच्चं असेल त्यांना वाटेल की 50 वर्षात 100 पट म्हणजे 2% वाढ झाली. ग्रोथ रेट, वाढीचा दर, GDP. माझा नेहमीचा अनुभव आहे की आर्थिक विषय मेंदू गरगराला सुरुवात होते. बरं, पण तुम्हाला मलाही माहिती आहे की नाही म्हणलं तरी राजकारणाच्या गोष्टी ऐकायला मजा येते.
समाजकारणाच्या वेदनाजनक असतील, पण त्यातले हे सगळे इतिहास, वर्तमान सर्व संदर्भ घेते. आपल्या मराठी मेंदूला अर्थशास्त्राचा विषयाचा विचार करण्याची सवय नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण तो बेस आहे. एक माझी समाजात कार्यकर्ता म्हणून वावरतानाची खंत पण आहे की जे तथाकथित राष्ट्रवादी, तो राष्ट्रवाद कुठलाही असू द्यात, आवृत्ती त्याची, त्यांच्या कामात मला दोन नम्रतापूर्वकच म्हणतोय पण उणिवा जाणवलेल्या आहेत. एक म्हणजे ते आर्थिक प्रश्नांच्या गांभीर्याने आणि खोलात जाऊन विचार करतच नाहीत. त्यांच्यापाशी आर्थिक विचार असत नाही, आर्थिक विचार पण नाही, आर्थिक कार्यक्रम पण नाही. त्यामुळे उद्या सत्ता हातात आली तरी देशात आर्थिक कार्यक्रम कोणता राबवायचा? मग उधारी उसनवारी ह्याच्याकडनं हे घ्या, ते करत नाहीत, ते भिडत नाहीत. गरिबी, बेरोजगारी, संपत्तीचं विषमतापूर्ण वाटप हे काही जनसामान्यांचे गंभीर विषय आहेत, इथे ते भिडत नाहीत. उणीव ही महत्त्वाची. आणि तितकीच दुसरी म्हणजे ते सर्व जनमानसाच्या ज्या समतेच्या आकांक्षा आहेत त्याचं सखोल जाऊन चिंतन करत नाहीत, त्या आकांक्षांचा आदर करत नाहीत आणि तसं काम पण करत नाहीत. हे कळलेले थोर विचारवंत ज्यांनी मग ते कामाचे प्रयत्नही चालू केले, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मग पण ज्यांचा मुख्य विचार राष्ट्रवाद नसेल, मग त्या विचारधारा या समाजवादी, साम्यवादी ते करतात ना. त्या समाजवादी, साम्यवादी विचारधारांचा तर पायाच मुळी आर्थिक विचार आहे. त्या समाजवादी, साम्यवादी विचारधारांचा सर्वश्रेष्ठ ऋषी म्हणजे कार्ल मार्क्स. तो तर सांगतो मानवी जीवनाचाच अख्खा पाया म्हणजे अर्थ, इकॉनॉमी, बेस. त्यावर फुलणारं सगळं म्हणजे सुपरस्ट्रक्चर. अगदी मानवी संबंध, कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था, शासन संस्था आणि सांस्कृतिक अनेक संकल्पना, हे सगळं सुपरस्ट्रक्चर आहे. मार्क्स म्हणतो अर्थ हा बेस आहे. मला अभ्यास करताना वाटतं की ह्या सगळ्याचं सिंथेसिस व्यक्ती म्हणून चाणक्याच्या विचारामध्ये. खरोखर अर्थशास्त्राची पानं उघडली तर पहिलं सूत्र, दुसरं राज्यस्य मूलम धर्मम. राज्य म्हणजे शासन संस्था, तिचा बेस, पाया धर्म. तर तो धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या अर्थाने नाही आहे. खरं म्हणजे एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशन, राजधर्म. आणि तो भारतीय परंपरा आहे की त्यांनी सर्वांशी समानच वागायचं. राज्यस्य मूलम धर्मम. श्वास रोखून कृपा ऐकून ठेवा. अर्थशास्त्राचं तिसरं सूत्र आहे, सूत्र क्रमांक 3, धर्मस्य मूलम अर्थम. म्हणजे त्या धर्माचा पाया, धर्म म्हणजे पुन्हा असा रिच्युअल्स, कर्मकांड नव्हे किंवा संकुचित अर्थाने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असं नव्हे. त्याचं मूलम, बेस, मूळ, अर्थम. पुन्हा भारतीय विचारामध्ये आपल्याला दिसेल फार वेदकाळापासून की मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ सांगण्यात आले. पुरुषार्थ म्हणजे त्याचा स्त्री पुरुषी नाही संबंध. पुरुषार्थ म्हणजे प्राईम मूव्हर्स, की मानवी जीवन घडवतात, मानवी जीवनाला आकार देतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. कशालाही आपण कमी नाही लेखलेलं. अर्थ आणि काम याला भारतीय विचारात अजिबात कमी लेखलेलं नाही आणि ते गिल्टवर आधारित नाही. पण जीवन कळलेले आपल्याला शिकवतात की अर्थ आणि काम हे धर्ममूल असायला पाहिजेत. जनावर आणि माणसातला फरक आहे की मी दुसऱ्याला लुटीन, वाटेल तसा वागीन, माझ्या वासनांचे वाटेल तसं करेन. मग फरक काय उरला? तर अर्थ म्हणजे सर्व कामना सुद्धा आणि इकॉनॉमी, काम म्हणजे केवळ सेक्स नाही, काम म्हणजे सर्व डिझायर्स, मला हे हवं इत्यादी. ह्याला पाप नाही मानलेलं, पण ते धर्ममूल असायला पाहिजे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, असा 7व्या अध्यायातला श्लोक आहे कृष्णाचा, की जे काम धर्माविरुद्ध नाही तो मी आहे, असं ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. पण अर्थ आणि काम म्हणून विवाहाच्या वेळची सुद्धा त्यामुळे प्रतिज्ञा द्या म्हणून असते, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. मोक्ष नाही म्हणलेलं. मानवी जीवनाचं गंतव्य पिकल्या फळाप्रमाणे एक दिवशी सर्व कामना गळून पडाव्यात. मग अंतःकरणामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे, त्याचं नाव संन्यास. ऐहिकतेच्या सर्व बंधनातून मुक्त व्हायचं आणि घ्यायचा. पण म्हणजे अर्थाला कमी लेखलेलं नाहीये, आपण लेखतो. अध्यात्माच्या नावाखाली आम्हाला वाटतं निवृत्तीवाद. का रे, प्रवृत्तीवादी अध्यात्म नाहीये. मी सन्मार्गाने श्रीमंत पण होईन, पाहिजे ना देश श्रीमंत.
दारिद्र्य हे काही ईश्वराची आराधना नाही. विवेकानंद म्हणून आपल्याला सांगून गेले, रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज. पण जसं महत्त्व आर्थिक सगळ्या प्रश्नांना आणि सामाजिक समतेच्या मागण्यांना, रूढार्थ आणि राज्यशास्त्रामध्ये ज्याला डावे विचार म्हटलं जातं, मुख्यतः समाजवादी साम्यवादी, ते जसं देतात तसं तथाकथित उजवे देत नाहीत. एका सिंथेसिसची गरज आहे. राष्ट्र, राष्ट्रीयत्व, त्याची 5000 वर्षांची परंपरा, तिचा एक योग्य सार्थ अभिमान, तो बाळगायला कोणाचाही द्वेष करावा लागत नाही. पण हा जो माझा देश आहे, हा माझा देश, हा चांगला वाईट, भला बुरा, गोरा काळा आहे, हा माझा. पण अरे तो समृद्ध पाहिजे ना, नैहिकदृष्ट्या सुद्धा तो समृद्ध पाहिजे. आणि समृद्धीची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण जायला पाहिजेत. म्हणजे आर्थिक प्रश्न. आणि ज्याला मी जर माझा समाज म्हणत असेल, तर त्याच्या सगळ्या ऐतिहासिक जो बॅगेज आहे, वारसा आहे, म्हणजे उच्च नीचतेचा विषम, तो बदलायला मला माझ्या परीने काम करायला पाहिजे. तर मी नम्रतेने म्हणतो की आपण चाणक्य मंडलमध्ये तो प्रयत्न करतो.